प्रश्न पाहूया. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. काय शब्द दिलाय? पुरणपोळी. आता हा पुरणपोळी जो शब्द आहे तो आहे आपला सामासिक शब्द. सामासिक शब्द. आणि या सामासिक शब्दामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, दोन शब्द असतात आणि ज्याही वेळी सामासिक शब्दाचं तुम्हाला लिंग विचारलं जाईल त्यावेळी जो काही शेवटी शब्द असेल, शेवटी म्हणजे दुसरा असणारा शब्द जो आहे त्याचं जे लिंग असतं तेच लिंग काय करायचं असतं आपल्याला या सामासिक शब्दाला एकत्र द्यायचं असतं. मग शेवटी काय आलाय? पोळी. मग पोळीचं लिंग काय आहे? तो पोळी आहे, ती पोळी आहे का ते पोळी आहे? ती पोळी आहे. म्हणजेच काय हो? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी. आणि कुठलाही सामासिक शब्द असो, उदाहरणार्थ देवघर आहे. देवघर मध्ये देव अधिक घर. सो घराचं जे लिंग आहे तेच लिंग काय करायचं तर त्या सामासिक शब्दाला द्यायचं असतं. त्यानंतर समजा वडापाव आहे. वडापाव पण सामासिक शब्द आहे. वडापाव, तो पाव आहे म्हणजेच तो पुल्लिंगी झाला. सो दुसरा जो शब्द असेल त्यावरून काय असतं त्या सामासिक शब्दाचं लिंग ठरवलं जातं. हे इथं लक्षात घ्यायचं.